माझं नाव मनाली महेंद्र वावा। मी मुंबईवरून आहे आणि मला फिस्टुलाचा त्रास होत होता लास्ट 1 इयरपासून। आणि मी लगेचच नंतर मग फिस्टुला मला जेव्हा आयडेंटिफाय झाला तेव्हा मी लगेचच ट्रीटमेंट करायचं डिसाईड केलं आणि लगेचच मी लेझर ट्रीटमेंट ऑप्ट केलेलं तेव्हा। आणि नंतर मग ऑपरेशन झालं आणि त्याच्यानंतर 2-3 महिन्यानंतर परत मला त्रास व्हायला लागला। तर मग मी तेव्हा पण लगेच डिसिजन घेतलं की मला परत ऑपरेशन करायचं आहे, कारण माझं तेव्हा नुकतंच लग्न झालेलं आणि लग्नानंतर लगेच मला परत त्रास झालेला। तर मग मी परत ऑपरेशन केलं। तेव्हा मी ओपन सर्जरी ऑप्ट केलेली ॲज बिकॉज की लेझर केलेलं मला रिलीफ नाही भेटलेला, तर मी डिसाईड केलं की ओपन सर्जरी करू सो दॅट मला पूर्ण रिलीफ भेटेल। तर मग मी ते ऑपरेशन पण झालं, पूर्ण सक्सेसफुल झालं। विदिन 20 डेज मला परत ते बॉईल आलं आणि नंतर मग परत मला त्रास व्हायला लागला। सो मी मेंटली डिस्टर्बच होती की मला सारखं तेच त्रास होतं। सो मी गावी म्हणजे माझ्या बहिणीचं ऑपरेशन झालेलं, मग मी गावी जायचं ठरवलं। तर त्यांनी मला रिकमेंड केलं की इथे हिलिंग हँडमध्ये घ्यायला, कारण कॉम्प्लेक्स माझा फिस्टुला होता त्यामुळे। मग मी जेव्हा फर्स्ट टाईम इथे आली मला प्रॉपर चेक केलं, कॅमेऱ्याने वगैरे चेक केलं सो दॅट त्यांना आयडेंटिफाय झालं की माझा म्हणजे काय त्रास आहे वगैरे काय नाही। आणि नंतर मग त्यांनी मला सजेस्ट केलं ऑपरेशनच करायला लागेल ॲज कॉम्प्लेक्स फिस्टुला आहे, बिकॉज ते वजानामध्ये पण माझं होतं। आणि नंतर मग माझी एक सर्जरी झाली, नंतर डीप क्लिनिंग झाली। स्टाफ इकडले सगळे खूप सपोर्टिव्ह आहे, डॉक्टर पण खूप चांगले आहेत की त्यांनी मला म्हणजे सगळं व्यवस्थित सांगितलं। प्रत्येक मी जिथे पण मला गरज होती तिथे ते कॉलवर अवेलेबल होते, सगळेजण कॉल करून ते पण फॉलोअप घेत होते माझं प्रॉपर। आणि सगळं आता मी एकदम व्यवस्थित आहे आणि मी खूप हॅपी आहे त्याबद्दल।